हेअर ग्रोथ होण्यासाठी आणि हेल्दी केस होण्यासाठी आपलं महिन्याचं रुटीन काय असायला पाहिजे, कोणती रेमेडी कधी लावायची, तर या व्हिडिओमध्ये आपण ऑइलिंग, टोनर, हेअर मास्क, हेअर स्पा क्रीम आणि मेहंदी कोणत्या वेळी कोणती लावावी हे महिन्याचं रुटीन बघणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. प्रत्येकाला असा प्रश्न पडतोय की रेमेडीज तर खूप छान आहेत, रिझल्ट्स पण येत आहेत, पण नेमकी कोणती रेमेडी कधी वापरायची, त्याचं असं आठवड्याचं काही नियोजन आहे का किंवा महिन्याचं काही नियोजन आहे का की त्यानुसार मग आपण असं रेमेडी लावू शकतो. तर बघा, तुमच्या अगोदर मी सुद्धा विचार केलेला होता तसा की एक महिन्याचं रुटीन कसं असावं, त्याचा एक मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवते. पण झालेलं असं की एक एक होत गेले व्हिडिओज आणि तो व्हिडिओ असा मागेच राहिला. माझ्या डोक्यात जे प्लॅनिंग होतं पण ते तसंच राहिलं. तर चला, तोच व्हिडिओ आज आपण बनवते. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण महिन्याचं रुटीन कसं असणार आहे, एकदम सरळ आणि सोप्या ह्याच्यामध्ये, म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचंय, कोणत्या वेळेला कोणती रेमेडी लावायची हेच मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप मदत होणार आहे या व्हिडिओमुळे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आवडल्यावरती लाईक पण करायचं आहे, मैत्रिणींमध्ये शेअर पण करायचं आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करायचं आहे. तर चला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपले केस एकदम निरोगी राहण्यासाठी, मेंटेन राहण्यासाठी, त्यासोबत सिल्की शायनी पण व्हायला पाहिजे, केसांची ग्रोथ पण व्हायला पाहिजे, केस थिक पण व्हायला पाहिजे, सगळ्या क्वालिटी ज्या आहेत की नाही त्या आपल्या केसांमध्ये यायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला एक चांगल्या डाएट म्हणजे चांगल्या आहारासोबत एक्सटर्नली सुद्धा खूप अशा गोष्टी कराव्या लागतात, रुटीन फॉलो करावं लागतं. त्याच्यामुळे आपले केस खूप छान राहतात. मंथली रुटीन मध्ये की नाही 5 गोष्टी येणार आहेत. याच्यामध्ये पहिली असणार आहे हेअर ऑइलिंग, त्याच्यानंतर दुसरी असणार आहे टोनर, त्यानंतर येणार आहेत हेअर मास्क, त्याच्यानंतर हेअर स्पा असणार आहे आणि मेहंदी असणार आहे. तर या 5 गोष्टींच्या रिलेटेडच मी सगळेच व्हिडिओ तुम्हाला शेअर करत असते. आता या 5 वस्तू आपण कधी आणि कशा लावायच्या ते बघूयात. तर बघा, पहिलं जी स्टेप आहे ती म्हणजे ऑइलिंग. ऑइलिंग तुम्हाला प्रत्येक वेळे करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही केस धुता, आठवड्यातून 2 वेळा धुत असाल किंवा आठवड्यातून तुम्ही 3 वेळा धुत असाल, तर प्रत्येक वेळी हेअर ऑइलिंग करायचं आहे. फक्त ज्यावेळेस तुम्ही हेअर मास्क लावताना त्यावेळेस लावायचं नाही, कारण की त्याच्यामध्ये तेल असतं आणि विदाऊट हेअर ऑइलिंगने ना जी रेमेडी असते ना ती पटकन काम करते आणि खूप छान केस होतात. त्यामुळे बघा, ज्यावेळेस तुम्ही हेअर मास्क लावताय, ज्यावेळेस तुम्ही स्पा करताय आणि ज्यावेळेस तुम्ही मेहंदी लावलेली असते तेव्हा तुम्हाला फक्त तेल लावायचं नाही, इतर वेळेला तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे. मेहंदी लावल्यानंतर सुद्धा आपल्याला तेल लावायचंच असतं. त्यामुळे बघा, ऑइलिंग खूप महत्वाची स्टेप आहे, केस वाढण्यासाठी महत्वाची आहे आणि ती आपल्याला जास्त प्रमाणात करायची आहे. आता याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते तेल लावू शकता थोडक्यात बघूयात. तर बघा, रेग्युलरला तुम्ही कोकोनट ऑइल लावू शकता किंवा मी जे DIY तेल बनवते ते तुम्ही बनवून वर्षभर म्हटलं ना तर ते लावू शकता. एकदा का आपल्या केसांना सवय झाली की नाही ते सूट होतं आणि केस फास्ट वाढतात, दाट होतात आणि खूप छान होतात. यानंतर बघा की आम्हाला काही करायला वेळच नाही, त्यावेळेस तुम्ही सरळ आपलं घरचं जे कोकोनट ऑइल असतं ते लावू शकता. अजून चांगले रिझल्ट्स हवे असतील तर त्याच्यामध्येच थोडंसं ऑलिव्ह ऑइल आणि थोडंसं कॅस्टर ऑइल ऍड करून ते मिक्स करून लावू शकता. त्याचे पण रिझल्ट्स खूप छान आहेत. यानंतर तुम्ही बदाम ऑइल लावू शकता. या सगळ्या गोष्टी होत्या बघा ऑइलिंगचे रिलेटेड. कोणतं ऑइल लावायचं, खूप कुणाला करायचंच नसेल ना तर तुम्ही सरळ आपलं घरचं तेल लावायचं. पण ऑइलिंग हे करायचंच आहे केस धुण्याच्या अगोदर. ही महत्वाची टिप आहे आणि खूप कंपल्सरी आहे, ती करायचीच आहे. यानंतर बघा, अजून तुम्हाला पुढे जाऊन जर एक माहिती सांगायची म्हटलं ना तर बघा, ज्यावेळेस तुमचा हेअरफॉल होत असेल आणि तो थांबतच नसेल त्यावेळेस तेलासोबत तुम्ही कांद्याचा रस लावा, त्याने पटकन रिझल्ट्स भेटतो. आणि किंवा तेलासोबतच तुम्ही ॲलोवेरा जेल लावा, त्याने सुद्धा फायदा होतो. तर या सगळ्या गोष्टी होत्या ऑइलिंगच्या रिलेटेड. त्याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल की ऑइल कधी लावायचं. स्टेप आहे दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे टोनर. तर बघा, जसं तुम्ही ऑइलिंग करता तसंच आपण टोनर लावत असतो स्कॅल्पला, आणि जर असेल तुमच्याकडे तर आपण ते स्प्रे करतो किंवा जास्त बनवत असेल ना तर त्याच्यात शॅम्पू ऍड करून म्हणजे केस खूप छान चमकतात, तसंही करतो. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही ऑइलिंग करता त्यावेळेस तुम्ही टोनर लावलं तरी चालेल. एखाद्या वेळेस तुम्ही ऑइलिंग स्किप केलं आणि फक्त टोनर लावला ना तरी सुद्धा चालतं. ऑइलिंग करून टोनर लावलं तरी सुद्धा चालतं. बघा, ज्यावेळेस तुम्हाला ना खूप कंटाळा येतो ना हेअर मास्क लावायचा त्यावेळेस तुम्ही टोनर लावू शकता, ऑप्शनल आहे. आणि ज्यावेळेस तुमचे केस खरंच खूप छान आहेत, मेहंदी लावल्यानंतर बघा स्पेशली की कोणतीही तुम्हाला क्रीम किंवा कोणताही पॅक लावायचा नसेल ना केसांवरती, त्यावेळेस तुम्ही सरळ टोनर बनवायचं आणि पूर्ण आपल्या स्कॅल्पला लावू शकता. खूप फायदे होतात. त्याच्यामुळे टोनर ही एक छोटी जरी असली ना रेमेडी पण खूप महत्वाची आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट येतो तो म्हणजे हेअर मास्क. आता याच्यामध्ये ना खूप जास्त गोंधळ आहे. तर यामध्ये स्पेशली हेअर मास्कचे ना मी जास्त व्हिडिओज बनवते, कारण की त्यानेच आपली हेअर ग्रोथ होत असते आणि त्यानेच आपले केस मेंटेन सुद्धा राहत असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत. तर बघा,
कशासाठी काय वापरायचं, म्हणजे कुणी काय वापरायचं, तर याच्यामध्ये मी तुम्हाला 3 टप्प्यात सांगते की हेअर मास्क कसा लावायचा. तर बघा, महिन्यातून तुम्ही आठवड्यातून एकदा लावला तरी चालेल. तुम्हाला जर नाही का एखाद पहिले 5-6 महिन्यांना छान असं रुटीन बनवायचंच आहे, केस वाढवायचेच आहेत आणि खूप छान करायचे आहेत ना, तर तुम्ही प्रत्येक केस धुण्याच्या वेळेला लावला तरी चालेल. पण मी म्हणेल की प्रत्येक वेळेला होत नाही. कधी ऑइलिंग करा, कधी टोनर लावा, कधी हेअर मास्क लावा. आता याच्यामध्ये बघा, हेअर ग्रोथ प्लस केसांना शाईन आणि एकदम केस सिल्की व्हायला पाहिजे. यानंतर बघा, हेअर ग्रोथ प्लस आपले केस गळत असतील ना तर ते थांबले पाहिजेत, असे पण काही आहेत. आणि त्यानंतर हेअर ग्रोथ प्लस ड्राय केसांसाठी, म्हणजेच की हेअर ग्रोथ पण झाली पाहिजे, सोबत आपले जे ड्राय केस आहेत की नाही ते सुद्धा कमी व्हायला पाहिजे. असे 2-3 प्रकार आहेत. मी तर म्हणेल जवळजवळ 90% जे हेअर मास्क आहेत का नाही ते या सगळ्याच गोष्टींवरती काम करतात. पण स्पेशली हेअर फॉलसाठी कांद्याचे रिलेटेड, ॲलोवेरा, जास्वंदीचे रिलेटेड जे हेअर मास्क आहेत ना ते तुम्ही अप्लाय करू शकता आणि सगळेच दुसरे सुद्धा त्याने हेअर फॉल थांबतो आणि आपली हेअर ग्रोथ सुद्धा होत असते. त्यासोबतच बघा, एकदम ज्यांचे केस ड्राय आहेत, तुटतात मधूनच, असं जर असेल की नाही तर त्यांच्यासाठी सगळेच हेअर मास्क चांगलेच आहेत. पण स्पेशली बघा, जे स्कॅल्प पासून पूर्ण केसांना लावले जातात, याच्यामध्ये बघा मेथीचा पॅक असतो वाटून केलेला, ॲलोवेराचं जास्त प्रमाणात मिक्स केलेलं असतं, त्यानंतर जास्वंदीच्या फुलाची पेस्ट असते, याच्यात ॲलोवेरा पण असतो, मेथी पण असते. स्पेशली हे जे पॅक आहेत की नाही, जे पूर्ण केसांच्या स्कॅल्प पासून पूर्ण केसांपर्यंत लावले जातात, ते तुम्ही लावा. म्हणजे तुमचे केस की नाही पटकन, जे डॅमेज झालेले केस आहेत ना ते पटकन रिपेअर होतील आणि खूप मेंटेन राहतील. असंही होतं बघा. तर बघा, स्पेशली सगळ्याच गोष्टी केल्यानंतर हेअर मास्क सुद्धा महिन्यातून हार्डली 2-3 वेळेलाच आपल्याला लावायला भेटतो, कारण की दुसऱ्या पण आपण गोष्टी करतच असतो ना यासाठी. तर बघा, तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि स्पेशली बघा, तुम्ही जर फक्त हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात होत असेल आणि त्यावेळेस तुम्ही कांद्याची एखादी रेमेडी किंवा हेअरफॉलच्या रिलेटेड जी रेमेडी ट्राय करताय ना ती थोडीशी कंटिन्यू करा. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं ऑइलिंग कमी करायचं आहे. म्हणजे फक्त ऑइलिंगच नाही, त्यावेळेस तुम्ही ही रेमेडी करायची आहे. किंवा ज्यावेळेस तुम्ही टोनर लावता त्यावेळेस सुद्धा ना जी हेअरफॉलच्या रिलेटेड जी रेमेडी करताय ना ती थोडीशी कंटिन्यू करायची आहे. म्हणजेच काय, तर थोडासा हेअरफॉल कमी झाला की तुम्ही परत तुमचं जे रुटीन आहे ते करू शकता. तर हे सगळं होतं हेअर मास्कच्या रिलेटेड. आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल, 90% सगळ्या रेमेडी तुम्ही कधीही करू शकता, कोणतीही लावू शकता. एकदा तुमच्या लक्षात आलं की नाही तर करू शकता. त्याने हे केस वाढतात, पण केस गळती थांबते, सोबत केस आपले एकदम मेंटेन होतात, सिल्की शायनिंग होतात, हळूहळू त्याचं टेक्स्चर चेंज होत जातं. मग तुम्हाला कंडिशनर लावायची सुद्धा गरज पडत नाही आणि दुसरं पण खूप जास्त काही करायची गरज पडत नाही. तर सगळ्यात जास्त या सगळ्या गोष्टी होत्या हेअर मास्कच्या रिलेटेड. यानंतरची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे हेअर स्पा. तर बघा, आपण महिन्यातून एकदा तरी आपल्या केसांना हेअर स्पा करायला पाहिजे. त्याने काय होतं बघा, हेअर स्पा आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस डीप कंडिशनिंग होते केसांना, सोबत आपण एकदम प्रॉपर ऑइलिंग करतो, त्याच्यामध्ये सगळे ऑइल मिक्स करतो आणि त्यावेळेस एकदम स्टीम पण देतो. केस आपले खूप छान होतात, वाढतात सुद्धा, स्कॅल्प आपलं क्लीन होतं आणि केस एकदम छान म्हणजे सुळसुळीत होतात. किंवा डॅमेज झालेले असतील, एकदम ड्राय झालेले असतील ना तर त्यांना सुद्धा हायड्रेशन भेटतं, एकदमच केस आपले खूप सिल्की आणि शायनी चमकदार होतात असे. तर बघा, महिन्याचं आपलं जे चाललंय की नाही, तर बघा मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तुम्ही 2 वेळेला स्पा करू शकता, पण मी तर म्हणेल की एवढं जर सगळं तुम्ही केलं की नाही तर महिन्यातून एकदाच आपण स्पा करू शकतो, एवढाच आपल्याकडे टाइम भेटतो. तर बघा, पहिल्या 15 दिवसात म्हणजे महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात जर तुम्ही मेहंदी लावत असाल की नाही तर 15 दिवस तुम्हाला स्पा करायची गरज पडत नाही, कारण केस तेवढे छान झालेले असतात, मध्येच आपलं ऑइलिंग असतं, मध्येच आपलं हेअर मास्क असतो. त्यानंतर बघा, महिन्याच्या दुसऱ्या 15 दिवसामध्ये तुम्ही स्पा करू शकता, म्हणजे 15 दिवसाच्या फरकाने. म्हणजेच काय, तर दोन 15 दिवसांमध्ये की नाही एका साईडला मेहंदी, एका साईडला हेअर स्पा, असं एकदम महिन्याचं छान नियोजन होतं आणि केस आपले मग कंटिन्युअस मेंटेन राहतात. 5वी गोष्ट आहे ती आहे मेहंदी. तर बघा, महिन्यातून एकदा मेहंदी लावायचीच, हे मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगते. आणि महिन्याचं जर आपण नियोजन बघतोय म्हटल्यावरती मेहंदीचा उल्लेख व्हायलाच पाहिजे आणि महिन्यातून एकदा आपल्याला मेहंदी लावायचीच आहे. त्याच्यामुळे बघा, मेहंदीचा तुम्ही कोणताही पॅक निवडा तुमच्या केसांच्या टाईपनुसार, पण मेहंदी आपल्याला नॅचरलच घ्यायची आहे. एकदम प्रॉपर वस्तू टाकून तुम्ही मेहंदी भिजवा, कारण की त्याने खरोखर खूप केस वाढतात. मी स्वतः अनुभवलेला आहे आणि केसांचं टेक्स्चर सुद्धा खूप चांगलं चेंज होतं. आणि स्पेशली मेहंदीमधील की नाही कोणते असे पॅक्स खूप छान आहेत, तर याच्यामध्ये बघा, माझं वैयक्तिक मी मत सांगते, मला जे आवडतात ते म्हणजे मीच व्हिडिओ जे शेअर केलेले आहेत ना त्याच्यामधलेच. तर बघा, ज्याच्यामध्ये मी खूप जास्त ॲलोवेरा फ्रेश टाकलेलं असतो, किंवा ज्याच्यामध्ये मी अंडं टाकलेलं असतं, किंवा ज्याच्यामध्ये मी खूप सारं जास्वंदीच्या फुलाची प्युरी म्हणा किंवा हिबिस्कस टी टाकलेला असतो,
तर हे मेहंदीचे पॅक आहेत ना एवढे सुंदर आहेत, म्हणजे केस वाढण्यासोबत कलर कंडिशनिंग सगळ्याच गोष्टी होतात, म्हणजे दुसऱ्या पॅकने पण होतात, पण मला स्पेशली हे जास्त आवडतात. तर असं होतं हे सगळं महिन्याचं रुटीन. आता बघा तुमच्या लक्षात आलेलं असेल, ऑइलिंग तुम्हाला प्रत्येक वेळी करायचंय, मास्क ज्यावेळेस लावता तेव्हा सोडून, त्यानंतर मेहंदी एकदा, स्पा एकदा, टोनर ज्यावेळेस तुम्हाला ऑइलिंग केलेलं असेल, वेळ असेल तर लावू शकता, आणि एखाद्या वेळेस ऑइलिंग जरी विसरलेलं असेल तरी सुद्धा टोनर लावू शकता. फक्त प्रश्न उठतो तो म्हणजे की हेअर मास्कचा. तर याच्यामध्ये की नाही असं काहीच नाही की हा मास्क लावला मग दुसऱ्या वेळेस वेगळाच लावल्यानंतर काय होईल का, तसं काहीच होत नाही. असं माझं सुद्धा खूप वेळेला होतं की या केस धुण्याच्या वेळेस मी वेगळंच लावते आणि नंतर वेगळंच लावलेलं असतं. असं काहीच नसतं. नॅचरल गोष्टींचा फक्त आपल्या केसांना फायदाच होतो, तोटा काहीच होत नाही. तर या सगळ्या गोष्टी होत्या, तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि सगळं नियोजन जर तुम्ही बघितलं की नाही तर हार्डली बघा, टोनर तुम्ही 2 ते 3 वेळेलाच लावू शकाल, हेअर मास्क सुद्धा 4 वेळेलाच लावू शकाल महिन्यातून. एकदा स्पा होतो, एकदा मेहंदी होते, आणि 1-2 तर असे आपले जातातच, म्हणजे नाही का आपण नाही काय करू शकत त्याला. तर या सगळ्या गोष्टी होत्या या महिन्याच्या नियोजनामध्ये. तर सगळी माहिती तुम्हाला समजलेलीच असेल. तरी सुद्धा बघा अजून एका मिनिटात जर तुम्हाला ना असं वीक वाईज सांगायचं जर म्हटलं ना, तर तुम्हाला मी पहिल्या वीक मध्ये काय करायचं, एकदा ऑइलिंग करायचं, एकदा मेहंदी लावायची, गेला तो एकदम आठवडा गेला त्याच्यातच. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये काय करायचं, आपल्याला ऑइलिंगच करायचं एकदा, आणि एकदा फक्त टोनर लावायचं, कारण अगोदरच्याच्यात आपण मेहंदी लावलेली असते. त्याच्यातून पण सुद्धा तुम्ही जर 3 वेळेला केस धुत असाल ना, तर एखादा हेअर ग्रोथचा मास्क लावू शकता. झाले 2 आठवडे. तिसऱ्या आठवड्यात काय करायचं आहे, तर तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला स्पा करायचा आणि ऑइलिंग करायची, किंवा एखादा टोनर लावू शकता, किंवा त्याच्यात तुम्ही एखादा हेअर मास्क लावू शकता. तिसरा आठवडा पण तुमचा निघून जातो, आणि हेअर स्पा केलेलं असतं, खूप छान केस असतात. त्याच्यानंतर चौथ्या आठवड्यामध्ये परत तुम्ही फक्त हेअर ग्रोथचे हेअर मास्क लावू शकता आणि ऑइलिंग करू शकता. म्हणजे फक्त एवढंच करायचं आहे आपल्याला, खूप तामझाम करायची काहीच गरज नाही. आता तुम्ही म्हणाल की इतकं सगळं हेच एवढं आहे की अजून काय म्हणू शकतेस मी. तर बघा, जर तुम्हाला केसांमध्ये खरोखर बदल घडवायचा असेल, मी स्वतः गोष्टी केलेल्या आहेत की नाही, म्हणून मी एकदम खात्रीने तुम्हाला सांगू शकते की तुम्ही 6 महिने हे मंथली रुटीन करून बघा, आणि तुमच्या केसात जर नाही ना बदल घडला तर तुम्ही व्हिडिओ बघायचं बंद करा, म्हणजे तुम्हाला तो फरक जाणवेल आणि सोपं होतं. मग एकदा तुम्ही रुटीन जसं फॉलो करत जाल ना, तेवढं तुम्हाला अनुभव येतील, आणि तुम्हाला स्वतःला कळेल की कोणते मास्क किंवा कोणत्या गोष्टी आपल्या केसांसाठी चांगल्या आहेत, रिझल्ट कोणत्याचे चांगले आहेत, आणि त्यानुसार मग तुम्ही तुमचं रुटीन ठरवायचं आहे. तर सगळं महिन्यांचं नियोजन मी स्टेप बाय स्टेप सांगितलं, प्रोसेसनुसार सांगितलं, वीक वाईज सांगितलं, सगळं सांगितलेलं आहे. तरी सुद्धा बघा, ज्या वस्तू तुम्हाला भेटत नसतील तिथे तुम्ही पावडर वापरा. कमी वस्तू असल्या तरी चालतील, कारण की बघा कधी कधी फक्त एका वस्तूचा सुद्धा पॅक बनतो, एका वस्तूचं सुद्धा तेल बनतं, आणि एक वस्तू लावून सुद्धा आपले केस छान होतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडलेल्या असतील, हा व्हिडिओ आवडलेला असेल, ही माहिती तुम्हाला पटलेली असेल, तर चला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.